नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या अंबिका रेस्टॉरंट मध्ये. मित्रांनो, कालच्या सारखं आज पण आपण ब्लॉग करत आहोत. तर आता जस्ट हॉटेल सगळं आता सगळे कस्टमर झाले आहेत, पण आता एक पर्सनल कस्टमर आताच एक आलेत. त्या सरांचं ऑर्डर केलं आणि सरांच्या किती थाळ्या आहेत सर? 7 थाळ्या. हे 11च्या नंतरच बंद शिवा लागत आहे. आज पण राजूबाईला जायला भेटलं नाही. 7 थाळ्याची तयारी करायला राजूबा प्रत्येक डिश वेगवेगळ्या मारून द्यावं लागणार आहे. डीजे सर तंदूर रोटीची तयारी करायला, कारण 7 1 7 7 2 14 7 21 आणि 6 27 तंदूर रोटी लागणार आहेत. ऑलरेडी जवळपास 2 टेबल आपले आले आहेत आणि इकडे झोमॅटोची ऑर्डर पण आता पडली. नाही पापड वगैरे आहे ना, ते टाइम बघू शकता. 11 वाजून 9 मिनिटापासून ऑर्डर पडलेले आपल्याला 1 आणि 2 ऑर्डर पडल्यात. सो झोमॅटोला स्विगीला अजून एकही नाही होईल. ठीक आहे, मी थोडं खाली जाऊन सगळं खालचं व्यवस्थित नियोजन लावतो, पप्पाला वगैरे घरी पाठवून देतो आणि अजून काय असेल तर ते पण बघतो. आणि बघायचं आपल्याला ते कालचे वॉचमन मामा नवीन आलेले आज आलेत का नाही. एंट्री ऍड करावले. 2 मसाला पापड, काजू करी, 4 तंदूर रोटी. चला, अजून एक पर्सनल मित्रांनो, अजून एक पर्सनल ऑर्डर आली आहे, ते पार्सल आहे, बघतो. पनीर मसाला हाफ, जिरा राईस हाफ, तंदूर रोटी 4. ही पर्सनल ऑर्डर. ठीक आहे, बघूत ना मग पडले असेल. ठीक आहे, आता एक ऑर्डर आले, पनीर मसाला हाफ, जिरा राईस हाफ, 4 तंदूर रोटी. पर्सनल पार्सल आहे. कोणती? अच्छा, मग त्याला काय द्यायचं? रात्री रेट वाढवले तू. हा, इकडे ग्रेव्ही शिजायला अजून कशी उकळी मारते बघा ग्रेव्ही. तर आता सरांच्या थाळ्या पार्सल करायच्या, तर आता ते थाळ्या पार्सल करायची प्रोसेस दाखवतो तुम्हाला. नाही काय प्रॉब्लेम नाही. चला, शेवटचा आहे म्हणून बनायला ते पण ठीक चालेल. हो ना काही काय प्रॉब्लेम नाही. ही प्रोसेस 6 मट्टा, 6 कांदा लिंबू पॅकेट वगैरे घेतले. हे काय बांधले राजूबा? बांधले काय? डाळ पनीर आणि आलू मटर मिक्स व्हेज. ओके, आता काय बांधायचे? राईस थोडा एक्स्ट्रा बांधा म्हणताना. ओके सर, ठीक आहे. 7 थाळ्याची तयारी होईल लवकरच. ओके, राईस आणि कढी. फक्त आता ह्या 6 थाळ्यामधील राईस आणि कढी राहिले, जे की 7 आणि 2 राईस आणि 7 कढी बांधायची राहिले, 6 कढी बांधायची राहिले. तर ठीक आहे, होऊन जाईल. पण आयडी नंबर जाता तुमचा 8861. ऑर्डर सांगा. हा, 2 तंदूर रोटी आणि पनीर बटर मसाला. पिकअप मारा. रेडी? पिकअप मारा. कांदा लिंबू पाकिट हो का? वायफायचा पासवर्ड नाही, पासवर्ड माहिती मला. बरं ठीक चालेल. तर मित्रांनो, एक ऑर्डर आपण दिली आहे. आता राहिले पर्सनल माझी ऑर्डर आहे, ती पनीर मसाला हाफ, जिरा राईस आणि 4 तंदूर रोटीचे. आता जे पप्पानी मला पर्सनल ऑर्डर सांगितली होती, तर त्याच्यामध्ये जिरा राईस आपला सगळ्यातला संपलाय. तर आता जिरा राईस मारून कस्टमरला द्यायचं. भाजी तर झाली त्यांची तयार, जिरा राईस मारायचं. आपल्याकडे स्टीम राईस बॅकअपला तयार असते. तर आता आपण हाफ जिरा राईस मारण्यासाठी थोडस तेल घेणार आहोत. तेल गरम होईपर्यंत थोडेसे जिरे, हाफ जिरा राईसला जेवढे लागेल तेवढे, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर तर घेऊच. तेल थोडस गरम झाल्यानंतर जिरा राईस, जिरे त्याच्यामध्ये टाकायचे. जिरे थोडे कमी याच्यामध्ये भाजू द्यायचे, स्लो गॅसवरती. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा, थोडा कढीपत्ता आणि जिरे भाजू द्यायचे.
राईस परतून जिरा राईस चालवायचा. जिरा राईस अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी थोडस कोथिंबीर मारायचं त्याच्यावरती. गॅसचा स्लो कमी करायचा. थोडासा राईस कमी पडला असं मला वाटतंय, त्याच्यासाठी थोडासा राईस घ्यायला आलो. आणि चवीनुसार थोडस मीठ. थांब सांगतो थांब. आपला जिरा राईस साठी तयार झालाय. आणि आता बारी आहे जिरा राईस त्याच्यामध्ये टाकायची. थोडासा उरलाय तर माझ्याकडून कस्टमरला थोडासा जास्त, कारण कस्टमर आपला आहे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. कस्टमरचा कॉल आला होता, अजून एक कस्टमर आपल्याकडे येणार आहे पर्सनल ऑर्डर साठी. 4 तंदूर रोटी घे पार्सल, त्यालाच बोलत होतो. ही पर्सनल ऑर्डर आहे, त्याच्यामध्ये 4 तंदूर रोटी टाकायची आणि खाली पप्पाला द्यायची. चालू आहे सर, चालू आहे. भैयाचं बिल 4 तंदूर बिल टोटल बिल सांग. नाही, पर्सनलचे 4 तंदूर रोटी घे आणि खाली दे ऑर्डर. हा ठीक आहे. 70 74 थांब थांब. हो 76 78. ओके दादा, हे तुमची बिल. आता काय म्हणलं शिव, अजून काय वाढवायचं तिकडं? 18 नंबरला काय केलं? ठीक आहे मित्रांनो, एक पर्सनल कस्टमर गेलं बिल देऊन. आता दुसरं 18 नंबर 2 मसाला पापड, पनीर मसाला 2, तंदूर रोटी 4, पाणी बॉटल 1. तंदूर रोटी अजून 3 वाढवून एक बटर नान वाढव. तंदूर रोटी अजून 3 आणि एक बटर नान. आणि एक बटर नान. 7 त्यांच्या थाळ्याचं मी बिल केले. थांबा, 7 पंजाबी थाळी आणि 7 तंदूर रोटी पार्सल. ठीक आहे, 1295 रुपये सर. ते गेली का ऑर्डर? पर्सनल ऑर्डर गेली. मोठी थाळी ती ठीक आहे सर. 13 14 15 ओके. ठीक आहे, आता अजून एक आले ऑर्डर, कस्टमर एक आले. तुम्ही जावा, मी येतो खाली. हा, त्यांच्या पार्सल मधलं काय राहिले? सरांचं बिल पेड झाल्या, त्यांना देऊन टाका. काय म्हणता गोविंदा, काय चाललंय? काय जेवायचं? ताईचा हो, वहिनीचा काय? भाज्या आता वेगळ्या ह्या टायमाला तर नका बघू. येतो तुमच्यासाठी 12 भाज्या आणल्यात नवीन, त्याच्यात काही विषय नाही. आता तुम्ही आत्ता ह्या टायमाला नका मागू, त्या टायमाला तुम्ही दुसरं काहीतरी घ्या. ठीक आहे, पनीर मध्ये खाणार आहे, व्हेजिटेबल्स मध्ये? ठीक आहे, पनीर लबाबदार घ्या. चला ओके, ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, आपलाच मित्र आलाय तर त्याच्यासाठी मी पनीर लबाबदार ही भाजी बनवणार आहे. ठीक आहे, चल. ऑर्डर मारायच्या आधी सगळी त्याची तयारी करून घ्यावी लागणार आहे मित्रांनो. सगळ्या ऑर्डरची मी तयारी करून घेतली आहे इकडं. आता मी मारतो पनीर लबाबदार. इकडून चल, रेडी आहे, चल. चला मित्रांनो, आता माझा दोस्त आलाय तर दोस्त साठी मी ऑर्डर मारायलो. ऑर्डर आहे पनीर लबाबदार, परत त्यामध्ये शिमला फ्राय, परत त्याच्यामध्ये तुपाचा फ्लेवर. ठीक आहे, थोडं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे गार्लिक, लसूण अद्रक पेस्ट. तर आता आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत थोडीशी क्रीम, थोडीशी कोथिंबीर,
चला इकडं पनीर लबाबदार तयार. तर मित्रांनो ही केलेली पनीर लबाबदार जी की मी स्वतः केली आहे माझ्या मित्रासाठी. आता बॅक टू पोझिशन मध्ये आले डीजे. नाही आलोच नाही मी तिकडं उगच का. दाल फ्राय फुल स्टीम राईस फुल पनीर मसाला कॅन्सल. पनीर लबाबदार 1, तंदुरी 4, त्यांना पाणी बॉटल दे 1. माझं अजून जेवण राहिलं आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे 4 टेबल आपले चालू. 3 टेबल चालू आहेत आपली. हा एक टेबल आहे आणि हा एक आहे. अजून जेवण नाही. कुठली ऑर्डर आहे ती? 1350 कुणाची ऑर्डर आहे दादा? जी ऑर्डर रेट आहे त्याची रायडर नाही आली आणि जी ऑर्डर आहे त्याची ऑर्डर आली. हा पेपर वाचायला तेच का 12-24 चे रायडर. पिकअप करा सर ऑर्डर. थँक्यू. एवढा थांबलास माझ्यासाठी. नाही सुट्टी नाही. तुला यायचं नीट गप पुन्हा. सुट्टी नाही. नाही बाबा तू सुट्टी केल्यास पागायलास का? तुला बिलकुल बोलायचं नाही सुट्टीचं आत्ताच सांगायलो. हे काढू का बिल? शिवा बरोबर आहे. 583. हा कुठं बघितलं? असं आहे का? आपल्याकडे सगळं हाफ फुल दोन्ही सिस्टम मध्ये भेटते सर. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण ठीक आहे झाले की जेवण आणि हाफ पुरलं पण नसतं सर तुम्हाला. ओके दादाचं जेवण झालं. आता दादा चाललेत. काय द्यायचे गुणभाऊ? जिरा राईस सांगितलं का? डीजे चांगली सुंदर अशी भाजी कराकडे जेवण करतो. आता सकाळपासूनच राहिले एकदा जेवण राहिले. आलो जरा खालचं बघून. खाली वॉचमॅन मामाकडे काही जाणं झालं नाही. तर मित्रांनो आहेत वॉचमॅन मामा आले आहेत. वॉचमॅन मामा सोबत त्याकडे बोनस मध्ये वॉचमॅन मामा सोबत कृष्णा आहे. कृष्णा थांबलाय. कृष्णा हाय हाय कर. लाईक करा म्हणा. लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब सबस्क्राईब काय करा, सबस्क्राईब 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 म्हणून म्हणतो कृष्णा कमी प्यायची. हा ठीक आहे. गुड नाईट म्हणा. गुड नाईट. नक्की यावं लागल. नक्की येऊ लागल. कुठं? अंबिका हॉटेल बीच लातूर. अशोक हॉटेल. वाचायला रे 90चा. मामाच्या सोबत झोपू नका फालतू माणूस आहे. हा कोण चाललंय? हा चला खाली 2 जण आहेत निवांत मध्ये काही विषय नाही. मित्रांनो डीजे आमच्यासाठी भाजी बनवत आहेत. कोणती भाजी डीजे? अंबिका स्पेशल. झालं गुण ब्या भाजी आवडली? मीच केली होती. हा का? कुठं आहो? बरं आहे की सगळं? 334 रुपये सुट्ट. 40-50 रुपये काहीतरी सुट्टे बघा. गुड नाईट. डीजे वस्तादने आमच्यासाठी छानशी अशी भाजी केली आहे. हे तंदूर रोटी आहेत. मी 2 तंदूर रोटी खाईल. आत्ता जेवायला बसलोय. आता आपला स्विगी आणि झोमॅटो ऑनलाईन बंद झालाय. 12 वाजले आहेत. 12 पेक्षा जास्त टाइम झालाय. डीजे पण चाललेत घरी. तर आत्ता जेवायला टाइम भेटला आहे. आज आपल्या ऑर्डर चांगल्या झाल्यात. व्हिडिओ कधी येणार आहे? आला की कालचा आपल्या ऑर्डर चांगल्या गेल्यात. आजच्या जवळपास 12 ते 14 हे ऑनलाईन पार्सल गेलेत. 4 टेबल बसले होते इथं पर्सनल कस्टमर आणि 3 ऑर्डर पार्सल गेले. तर ओव्हरऑल जवळपास चांगला सेल झाला आजचा रात्रीचा. तर आता जेवण करायला टाइम भेटलाय. डीजेने भाजी पण खूप चांगली केली. तर जेवण करतो. गुड नाईट. भेटू तू त्याच्या ब्लॉग मध्ये आणि विजिट करायला विसरू नका हॉटेल अंबिका वेज रेस्टॉरंट.